आवडांबरोबरचे संबंध सुधारले. कोण आवडला माझं त्याची ओळख पण नाही. एकूण तुम्ही आता 1.5 कोटी धनगर समाज महाराष्ट्रात आहे असं म्हणतात. तेवढं नेतृत्व, तेवढी लिडरशिप, तेवढी आमदारांची संख्या, तेवढं उद्या भाजप मला म्हणले 10 धनगरांना तिकीट द्यायचं, मी नावं कोणाची सांगू सांगा. एक गोडा असा एकदम त्यानं सगळी डाळ बिळ खाल्ली आणि एकाला नुसतं वाळलं वैरण घातल्या, त्याला म्हणजे तू आता रेसला पळ, कसं शक्य होईल का? तो मोर्चा लोकांना असं वाटतं यार काय झालंय, काहीच झालं नाही, हे मोर्चा का काढतायत? आणि त्यांचा त्रास त्या लोकांना होतोय असं त्या गावकऱ्यांचं म्हणणं. ह्या काय राजकारणाचा भागच नाही ना. भिवरी गावातली लोक म्हणतायत की आम्हाला याचा त्रास होतोय. पण दौंडचा जो विषय आहे त्याचा शेवट खरं काय झालाय? 5वी 6वी पासून तिचं लग्न 22 तारखेला होतं, तुम्ही 18 तारखेला तिला उचलून नेताय. त्या आईनं काय करायचं, तिचा बाप नाही. आणि मग कोणी आहे का नाही ही बाजू घेणार? नाही हे प्रेम होतं ना, मग अरे प्रेम कुठलं, हे सगळी मी प्रकरणं बघतोय. संग्राम जगताप असतील, महेश लांडगे असतील, नितेश राणे असतील, हे काय पक्षाच्या वतीनं हा एक काही तुमचा ग्रुप आहे, असं काही अजेंडा आहे, नेमकं काय आहे? आता माझ्या मोबाईलवर एका दुसरा मेसेज आज आला असेल, इथे आमच्या मुलीला फसवणूक झाल्या, ते काय पार्टीने त्यांना सांगितलं मला फोन करायचं. सामान्य माणसं फोन करतात. सोशल मीडियातनं तुमच्या समर्थकांनी वाईट पद्धतीनं प्रचार केला असं काय असं आलेलं आहे ना, असा आरोप पण झालेला आहे. पण तुम्ही आमच्यावरती टीका टिप्पणी करावी आणि आमच्या लोकांनी तुमचं ऐकावं, एवढं पण काय आम्ही काय संत लोक नाही. विशाल पाटील कसे खासदार होतील भाऊ? तुम्ही खासदार झालाय हे काय तुम्ही जिल्ह्यामध्ये फार मोठं काम केलंय त्याची लोकांनी पोचपावती दिल्या म्हणून झाला नाही. XYZ उमेदवार नको म्हणून तुम्हाला टाकलेली मतं, त्यातून तुम्ही झालेला खासदार आहे. काय ते माझे विरोधक आहेत म्हणून बोलतोय अशातला भाग नाही. मी बी गेले 20-25 वर्ष राजकारणात आहे, मला कळतंय ना काय चाललंय. तरी तुम्ही एक कारखान्याचा विषय पण काढला, तुमच्या जतमधला कारखाना जयंत पाटलांनी कसा घेतला? टिप्याळी आणि जत नगरपालिका तिथं जागेचा दर खूप आहे आणि तुम्ही नुसत्या 44 कोटीला घ्यायला आहे, असं कसं होईल? तर पुढच्या 29च्या लोकसभेला जर विशाल पाटील आणि विश्वजित कदमच भाजपमध्ये आले तर काय करणार? हे काय असं काय ठपका मारला आहे कोणा? हे भाजप आहे, हे काय काँग्रेस आहे? वाडवडिलांपासून एकालाच तिकीट द्यायचं. खरोखरच आरक्षण मिळेल असं वाटतं का? धनगर ST होणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथ म्हणतो. कोकणात मुंडे हे वंजारी होते, वंजारी समाजाचे होते, पण त्यांची जी एक इमेज आहे किंवा त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं समस्त ओबीसीचे नेते ते झाले होते. मला कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे, नेता व्हायचं आपल्या हातात नसतं, नेता लोक ठरवतात. देवेंद्र फडणवीस हे उद्याचे देशाचे पंतप्रधान आहेत असं म्हटलं जातं. महाराष्ट्राची स्थापना झाल्याच्या नंतर सर्व गुणसंपन्न नेतृत्व महाराष्ट्राला पहिल्यांदा मिळालं.